चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, SSC GD 2026 सर्वात मोठं अपडेट आलेलं आहे. याच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात जागा आहेत तब्बल मित्रांनो 25,487 एवढ्या प्रमाणात जागा आहे. आणि तुमचं बेसिक शिक्षण फक्त 10वी पास पाहिजे आणि त्याच्या पुढे असेल तरी तुम्ही फॉर्म भरू शकता 10वी 12वी वरती, पण कमीत कमी ते 10वी पास तुम्हाला असणं आवश्यक आहे. जागा आहे तिथं तब्बल 25,487. याच्या प्रत्येक वर्षी याची जाहिरात येत असते. दरवर्षी याच्या 40-50 हजाराच्या रेंज मध्ये जागा असतात, पण यावर्षी फक्त 25,487. असं या सुद्धा जागा कमी नाहीत. आता याचं सर्व बघून घेणार आहेत. अर्ज, ऑनलाईन परीक्षा शुल्क, प्रोसेस सगळे स्टेप बाय स्टेप जाणून घेणार आहोत, कारण ही संधी तुम्हाला मिस करता कामा नये. खूप महत्वाची मोठी अपडेट आहे. आता इथे अर्ज मित्रांनो तुम्हाला 1/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत तुम्ही इथे अर्ज ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करू शकता मित्रांनो. आता दुसरं, परीक्षा कशी असणार आहे आणि केव्हा होणार आहे, तर तुमची फेब्रुवारी ते एप्रिल 2026 मध्ये या पिरियड मध्ये कधीही होऊ शकते. आणि ही परीक्षा तुमची मराठीमध्ये सुद्धा अवेलेबल आहे, म्हणून मराठीमध्ये सुद्धा तुम्ही ही एक्झाम देऊ शकता मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर आता याच्यामध्ये पद किती आहेत आणि त्या पदाच्या किती जागा आहेत, म्हणजे वॅकन्सी किती आहेत ते जाणून घेणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही फॉर्म भरू शकता मित्रांनो. इथं BSF ला आहेत 616 जागा. त्याच्यानंतर CISF ला आहेत 14,995 जागा. इथे सर्वात जास्त जागा आहेत, लक्षात घ्या. इथे स्कोप चांगला आहे CISF मध्ये. CRPF ला आहेत मित्रांनो 5,490 जागा आहेत. ITBP ला आहेत मित्रांनो 1,293 जागा. SSB ला आहेत 1,764 जागा. SSF ला आहेत फक्त 23 जागा. जागेचा स्कोप इथे कमी आहे. नंतर आसाम रायफल ला आहेत 1,706 जागा. म्हणजे बऱ्यापैकी सगळ्यात जास्त जागा आहेत CISF ला, ज्या की 14,995 जागा आहे. बाकी सगळीकडे तुम्ही फॉर्म भरू शकता, कुठे तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जिथं सिलेक्शन करून घ्यायचं आहे तिथे. आता एअर वाईज जागा, म्हणजे आता मागे सांगितल्याप्रमाणे याची प्रत्येक वर्षी जाहिरात निघत असते. एअर वाईज जागा जर 2025 ला जर बघितलं तर 53,690, 2024 ला 44,617, 2022 ला 50,187, 21 ला 25,27, 2020 ला 60,210, 2019 54,953 एवढ्या मोठ्या प्रमाणात जागा आहेत. जर एव्हरेजली जर कॅल्क्युलेट केलं तर याच्यामध्ये तुम्हाला एक 50 ते 40 हजाराच्या आसपास जागा दरवर्षी निघत असतात मित्रांनो. आता यावर्षी फक्त 25,487 एवढ्या जागा आहेत. आता तुमचं शिक्षण काय लागणार आहे मित्रांनो, फक्त आणि फक्त 10वी पास. बोर्डामधून तुमची 10वी पास झालेली असेल तरी तुम्ही इथे फॉर्म भरण्यासाठी ऍप्लिकेबल आहात. आणि इथं फिजिकल आहे, रिटन टेस्ट आहे, मेडिकल एक्झाम आहे, या 2-3 प्रोसेस आहेत. पण तुम्हाला फिजिकलची सुद्धा इथे तयारी करावी लागणार आहे. त्याच्यानंतर याचा जर पे स्केल म्हणजे तुमची पगार श्रेणी जर पाहिली तर पे स्केल लेवल 3 या श्रेणीनुसार तुम्हाला सॅलरी मिळणार आहे, जी की 21,700 ते 69,100 रुपयापर्यंत तुम्हाला सॅलरी मिळणार आहे इथे मित्रांनो. आता स्टार्टिंग 21,700 पासून आहे, कारण पे स्केल याचा 3 आहे मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या आणि नोट डाऊन करून घ्या, कारण हे पे स्केल खूप महत्वाचं आहे जाणून घेणं तुमच्यासाठी. त्याच्यानंतर वय जे आहे मित्रांनो तुमचं 18 ते 23 एवढं वय असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. लक्षात घ्या, बाकी भरतीपेक्षा इथं वयाची मर्यादा कमी आहे, परंतु ही बेसिक मर्यादा आहे, म्हणजे 18 ते 23. पण जर तुम्ही ओबीसी कॅटेगरी मधून येत असाल तर तुम्हाला 3 वर्षाची सूट आहे, म्हणजे 23 मध्ये 3 करून 26 पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता. आणि जर तुम्ही SC किंवा ST याच्यामध्ये प्रवर्गातून येत असाल तर तुम्हाला इथे तब्बल 5 वर्षाची सूट आहे, म्हणजे तब्बल तुम्ही हे 23 + 5 म्हणजे 28 वयाच्या फॉर्म भरू शकता मित्रांनो. इथं वयाचं नीट कॅल्क्युलेशन करून घ्या, नीट समजून घ्या, कारण की वयामध्ये 18च्या खाली पण नको आणि 23च्या वरती पण नको. पण तुम्ही जर या कॅटेगरीमध्ये असाल, ओबीसी, SC, ST, त्याच्यामध्ये वयाची सूट आहे, तर बेसिकली 3 ते 5 एवढे त्याच्यामध्ये कन्सेशन आहे. त्याच्यानंतर आता जर तुम्ही फी जर पाहिली फॉर्म भरण्याची तर फक्त आणि फक्त 100 रुपये एवढीच फी आहे, कारण जागा खूप मोठ्या आहेत आणि फीस पण एकदम कमी. शिक्षण पण 10वी पास लागणार आणि पगार पण चांगले, म्हणजे सगळ्या गोष्टी जमून जुळून येतात. फक्त इथं तुम्हाला तयारी करायची आहे. 100 रुपये फीस आहे. फिमेल आणि SC, ST किंवा एक्स सर्व्हिसमॅन जर असाल तर ती तुम्हाला फी नाहीये, बिलकुल 0 रुपये फीस आहे. परंतु जनरली तुम्हाला 100 रुपये फीस आहे. तुम्ही फिमेल
आणि अदर कॅटेगरी एक सर्व्हिसमॅन SC ST कॅटेगरीत असाल तर 0 रुपये फीस असणार आहे, हे लक्षात घ्या. आता त्याच्यानंतर तुमची सिलेक्शन प्रोसेस काय असणार आहे. सुरुवातीला इथे तुमची लेखी परीक्षा होणार आहे, CBT म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट एक्झाम होणार आहे मित्रांनो. त्याच्यानंतर फिजिकल होणार आहे, तुमचं फिजिकल एक्झाम होणार आहे. त्याच्यानंतर मेडिकल टेस्ट होणार आहे. आता याच्यामध्ये अभ्यासक्रम कुठला असणार आहे, तुमचं जनरल नॉलेज असणार आहे. 3-4 सब्जेक्ट असतात. जनरल नॉलेज असणार आहे तुमचं रिझनिंग, मॅथ, हिंदी किंवा इंग्लिश याच्यापैकी एक सब्जेक्ट चॉईस करायचा आणि त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला तिथं एक्झाम द्यायची आहे. आता प्रश्न असणार आहेत मित्रांनो याच्यामध्ये फक्त आणि फक्त 80 आणि प्रत्येक प्रश्नाला 2 गुण असणार आहेत, म्हणजे 160 गुणांची परीक्षा असणार आहे तुमची. परंतु आता इथे फिजिकल मध्ये मित्रांनो तुम्हाला काय काय आवश्यक असणार आहे, तुमची उंची, वजन आणि तुमचं बाकीच्या ज्या टेस्ट असेल ऍज पर गव्हर्नमेंट नॉर्म्स नुसार तुम्हाला जे असणार आहे ते तुम्हाला इथे फिजिकलला फेस करावं लागणार आहे. मेडिकल टेस्ट होणार आहे, त्याच्यानंतर तुमचं डॉक्युमेंटेशन आणि बाकी नंतर फायनल सिलेक्शन. म्हणून मित्रांनो SSC GD 2024 ची जी अपडेट आलेली आहे, जागा पण प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, शिक्षण बेसिक सर्व एकदम सोपी एक्झाम आणि तुमचं करिअर सेट करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर फॉर्म भरा. 1/12/2025 ते 31/12/2025 पर्यंत तुम्ही फॉर्म भरा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपल्या विद्यार्थी मित्रांना, जेणेकरून ज्यांची की फक्त 10वी झालेली असेल ते सुद्धा या भरतीला अप्लाय करू शकतात आणि त्यांचं करिअर सेट होण्यास काहीतरी मदत होईल. मित्रांनो तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट असेल तर कमेंट करा, त्याच्यावर 100% उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. भेटूया नवीन व्हिडिओत, नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद, राम राम.